घराबाहेर पडलेले माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गुरुवारी सकाळी 2 युवकांनी गोळीबार केला। यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या शोधात पोलिसांनी पथके गाठीत करून शोध सुरू केला आहे। हेमू कॉलनी चौकात यादव यांचे घर आहे। सकाळी 11 वाजेच्या सुमारास काही कामानिमित्त ते घराबाहेर पडले। त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी बंदुकीतून गोळीबार केला। एक गोळी कमरेच्या वर लागली। तसेच गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले। तोवर आरोपी पसार झाले होते। सुरुवातीला गोंदियाच्या शासकीय रुग्णालयात व नंतर नागपूरला त्यांना हलवण्यात आले। सीसीटीव्हीत गोळीबार करणाऱ्यांचे चेहरे कैद झालेले आहेत। या आधारावर पोलिसांनी पथके गठीत करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। काही दिवसांपूर्वीच छेदीलाल इमलाह यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने पंकज यादव सह काही जणांना निर्दोष मुक्त केले। याच प्रकरणाला घेऊन प्राणघातक हल्ला झाला असावा अशी चर्चा शहरात होत आहे। या घटनेनंतर शहरात गँगवॉर उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी शांतता पाळण्याचे आवाहन केलेले आहे।